चला आजची ट्रिक आपण बघूया की आज आपल्याला करायचंय क्वेश्चन काय आहे बघा. म्हणजे हा क्वेश्चन पालघर पोलीस भरती 2024 मध्ये हा प्रश्न आलेला होता. काय क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द सम ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 to 31. म्हणजे 1 ते 31 मध्ये ज्या इवन म्हणजे समसंख्या आहेत त्या किती आहेत, त्यांची बेरीज किती आहे हे आता आपल्याला काढायचं आहे. आता यासाठी तुम्ही एकदम शॉर्ट आणि एकदम सिंपल अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे. बघा याच्यात दोन पद्धती आहेत. मी दोन पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की दोन्ही पद्धती कधी कोणती पद्धत लागू होती ते आता आपण बघूया. पहिल्यांदा आपण एक पद्धत बघूया. काय करायचं बघा की सगळ्यात पहिल्यांदा 1 ते 31 काय विचारलंय. इवन म्हणजे समसंख्या. आता 1 ते 31 मध्ये त्याची समसंख्या सुरुवात कुठून होते. 2 पासून होते. कुठून होते. 2 पासून होते आणि त्या शेवट कुठे होतो 30 पर्यंत. म्हणजे 2 पासून ते 30, 2 ते 30 म्हणजे किती आहे संख्या 15 म्हणजे 15 आहेत. किती 15. त्याचा स्क्वेअर करा प्लस त्याच्यामध्ये किती आहेत तेवढ्या संख्या मिक्स करा. आता याचा स्क्वेअर किती होणार आहे 225 प्लस 15 म्हणजे किती झालं 240. हे त्याचं आन्सर झाली. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत काय आहे ते आपण बघूया की ह्याच्यामध्ये समसंख्याची सुरुवात दुसरी पद्धत आहे. आता याच्यामध्ये पहिला समसंख्या कोणती आहे यातली इवन नंबर कोणता आहे तर स्टार्ट होतो 2 पासून होतो. प्लस करा. शेवट संख्या कोणती आहे 31 मध्ये 3030 आहे. आपण 2 करायचं इंटू. आता किती समसंख्या आहेत 30 म्हणजे आपण काय करायचं अर्ध्या म्हणजे किती झाल्या 15 15. मग त्या दोघांचं ऍडिशन 32 डिवायडेड बाय 2 इंटू 15. परत 2 ने याला डिवाइड केलं तर येणार 16 इंटू 15. 15 6 90 9 कॅरी 15 1 15 आणि 9 किती झाले 24 म्हणजे 240. बघा इकडे पण 240 आहे 240 आहे. म्हणजे बघा काय कंटिन्यू पण असेल तर तुम्ही ही मेथड यूज करू शकता. ही पद्धत जर कंटिन्यू नंबर नसतील तर तुम्हाला ही मेथड यूज करायची आहे. म्हणजे कोणतेही नंबर दिले असतील तर आपण हे सहज काढू शकतो. आपण आता दुसरा क्वेश्चन बघूया. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट इवन नंबर. म्हणजे आपल्याला 2 डिजिट जे आहेत नंबर त्याचं काय करायचंय ऍड करायचं म्हणजे सम करायचंय ऍडिशन करायचंय. तर त्याचं उत्तर काय येतं ते बघायचंय. हा क्वेश्चन टीईटी 2021 मध्ये म्हणजे शिक्षकांची जी टीईटी एक्झाम असते त्यामध्ये हा आला होता. त्याचे ऑप्शन आहेत 2500 2430 2530 2630 हे असे त्याचे ऑप्शन आहेत. तर कशा प्रकारे करायचं तुम्हाला मला सांगितले दोन पद्धती सांगितले त्यातली आता दुसरी पद्धत या ठिकाणी वापरायचे. आता बघा 2 डिजिट नंबर कुठून स्टार्ट होतात 10 पासून स्टार्ट होतात. ओके एंड कुठे होतात 99 ला. पण 99 आहे का इवन नंबर नाही. त्यामुळे आपण घेणार इथे 98 डिवायडेड बाय 2 इंटू. आता बघा किती नंबर आहे 10 पासून ते 99 पर्यंत 2 डिजिट नंबर आहेत 90 आहेत. मग आता ऑड नंबर आणि इवन नंबर हे 45 ऑड नंबर 45 इवन नंबर म्हणून इथे मी घेतलं 45. मग त्या दोघांचं ऍडिशन करून घ्या 108 डिवायडेड बाय 2 इंटू 45. 2 1 जा 2 2 5 जा 10 2 4 जा 8 म्हणजे 54 इंटू 45. त्या दोघांचं आपण काय करूया मल्टिप्लिकेशन कडे शेजारी करूया. 54 डिवायडेड बाय 45. 5 4 जा 20 2 कॅरी 5 5 जा 25 and 2 27 0 4 4 जा 16 1 कॅरी 4 5 जा 20 and 1 21 0 3 1 कॅरी 4 2. म्हणजे बघा तुम्हाला ऑप्शन येणार आहे 2430. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं 2 या ठिकाणी असणार आहे 2430 हे ऑप्शन असणार आहे. म्हणजे किती इझी पद्धतीने सांगितलं बघा. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे. आता इथे इवन आहे ते इव्हनच्या जागी काय करायचं तुम्हाला ऑड नंबर घ्यायचा आहे. कोणता नंबर घ्यायचा आहे ऑड नंबर घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे सॉल्व्ह करायचं आहे. हा सेम राहणार आहे. याचे ऑप्शन तुम्हाला द्यायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सोडवा आणि उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीचे क्वेश्चन दुसरे जे आपण जे पहिल्या पद्धतीचे बघितले 1 2 याच्यातले तर 1 2 या ठिकाणी 61 पर्यंतचे सम्स करून सांगायचे आहेत. त्यानंतर 1 2 81 पर्यंतचे समचे उत्तर सुद्धा या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला छान छान ट्रिक्स पाहायला मिळतील आणि शिकायला मिळतील.